नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील। सध्या आपल्याला अशा एका ठिकाणी घेऊन जात आहे। ही समोर दिसत आहे ती भारतातील 5व्या क्रमांकाची नदी नर्मदा नदी, जिला गंगे इतकंच पवित्र मानलं जातं आणि गंगेच्या दर्शनानं जे पुण्य मिळतं तेच पुण्य नर्मदेच्या दर्शनानं मिळतं असं हिंदू धर्मामध्ये मानलं जातं। अशी नदी, ज्या नदीमुळे अखंड भारताचे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा विभाजन होतं आणि ही नदी मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यामध्ये उगम पावून नर्मदा नावाने अमरकंटक या ठिकाणी उगम पावून जवळपास 1312 किलोमीटरचा प्रवास करून ही नदी अरबी समुद्राला मिळते। या नदीच्या किनारी अतिशय ऐतिहासिक आणि पौराणिक अशी स्थळे आहेत, ज्याचं हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व आहे। अशी नर्मदा नदी, जिला गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्याची जीवनदायिनी असं म्हटलं जातं। भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर ही नदी भारतातील 5व्या क्रमांकाची नदी आहे। या नदीच्या वरती सरदार सरोवर किंवा ज्याला नर्मदा सरोवर असं म्हटलं जातं, या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे, ज्या पाण्याचा वापर सिंचन, उद्योग आणि शेतीसाठी केला जातो। या नदीमुळे जवळपास सौराष्ट्र, काठियावाड या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झालेली आहे। अशी ही नर्मदा नदी, ज्या नदीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असं मानलं जातं, अशी ही नदी अनेक भाविक या ठिकाणी येऊन आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी नदीची प्रार्थना करतो। अशी नर्मदा नदी। जय हिंद, जय नर्मदा माता।